गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. नेहमीप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू या उपक्रमामध्ये मी दिग्विजय सांगळे सर, प्रकाश राऊत सर, आरती चौधरी मॅडम आम्ही आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आनंद असा आहे की तुम्ही जरी घरी असाल परंतु आम्ही शाळेत जात असतो आणि शाळा सुरू झाल्यानंतर आपली भेट होईलच, परंतु आज आपण या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून, ऑनलाईन लेसनच्या माध्यमातून एकमेकांशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करत आहोत आणि त्यातून आपलं शिक्षण न थांबता हे सातत्याने पुढे चाललेलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. मुलांनो, या अगोदरच्या तासाला आपण ऋतूंची निर्मिती हा भाग पाहिलेला होता. त्यानंतर आज इयत्ता 7वी भूगोल या विषयातील 9वा जो पाठ आहे कृषी, हा पाठ आज आपण पाहणार आहोत. या विषयाची संकल्पना, या विषयाची व्याप्ती, या विषयाशी पूरक, या विषयावर अवलंबून विविध प्रकारचे व्यवसाय अशा पद्धतीने व्यापक स्वरूपामध्ये अभ्यास आपण या पाठाचा करणार आहोत. आजच्या पाठाचं नाव आहे कृषी, 9वा पाठ. मुलांनो, कृषी किंवा हे शब्द आपण ऐकले, कृषी मंत्री, मग हे डिपार्टमेंट सांभाळत असतात. कृषी हा शब्द फक्त शेती असा न घेता या शब्दाची, या व्यवसायाची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. अशा पद्धतीने या शेती व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे हे आपण पाहणार आहोत. मुलांनो, म्हणजे म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे भटक्या जमात. माईक बंद करा. कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख व्यवसाय मानला जातो. मुलांनो, तुमच्या समोर एक छोटस चित्र आहे. या चित्राचं निरीक्षण जर का आपण केलं तर यामध्ये पहा, एक माणूस आहे. त्या माणसाच्या खांद्यावर एक अवजार आहे शेतीचं, फावडं. त्यानंतर एक स्त्री आहे, ती शेळीला चारा देते. त्यानंतर घर आहे. हे घर नक्कीच आपल्या मुंबईतलं नाही, हे घर आहे गावाकडचं. त्या घराच्या ओट्यावर एक कुत्रा आहे, बाजूला एक स्त्री आहे आणि ती एका पाटीच्या खाली कोंबडी आहे, तिला बाहेर काढते किंवा बंद करते. त्यानंतर या फावड्याच्या डाव्या बाजूला गाय आणि म्हैस, या म्हैसीचं दूध काढणारी बाई आहे. बाजूला इथे कोंबडी आहे आणि या सर्वांच्या पलीकडे पुन्हा आणखी एक छोटस घर दिसतंय आणि ही सर्व शेती आहे. या चित्रवर्णनापासून आपण एक शिकतो की हे शहरातलं घर नसून हे आहे शेतातलं, एका शेतकऱ्याचं घर आहे. मुलांनो, या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर
आपल्या एक लक्षात येतं की या ठिकाणी शेती हा व्यवसाय चालतो. नंतर दुसरा पशुपालनाचा व्यवसाय चालतो. म्हणजे शेती आणि पशुपालन हे दोन व्यवसाय यामध्ये आपल्याला दिसतात. हे सुद्धा कृषी या सदरामध्ये येतात. कृषी शेतीबरोबर विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्यामध्ये पशुपालन, पशूंचं पालन, मग त्यामध्ये कोंबड्या असतील, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, त्यानंतर मग त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे, मग दूध विकणं, अंडी विकणं, किंवा काही कोंबड्या मांसाहारासाठीच विकल्या जातात, मटण त्याचं विकलं जातं. अशा पद्धतीने विविध प्रकारचे जे व्यवसाय आहेत हे सर्व कृषी या सदरामध्ये येतात. मुलांनो, शेतामध्ये पाहिलं एक अवजाराचं नाव फावडे. आपल्या शाळेमध्ये बाग आहे, माळी असेल तर माळ्याकडे हे अवजार फावडं हे असण्याची शक्यता आहे, तुम्ही पाहू शकता. परंतु मी तुम्हाला सांगतो, या शेतकऱ्याच्या खांद्यावर फावडे तुम्हाला दिसते. एक लोखंडाच्या पत्र्याचा हा चपटा भाग आहे आणि त्याला लाकडाचा दांडा बसवलेला आहे, अशी रचना. आता त्याचा उपयोग काय करतात पहा. या फावड्याचा उपयोग काय केला जातो? शेतामध्ये छोटे छोटे बांध घालण्यासाठी याचा वापर केला जातो. शेताला पाणी भरत असताना, शेताला पाणी देत असताना ते पाणी बंद करणं किंवा चालू करणं, तो बंधारा घातलेला असतो छोटा. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय हा अखंड बंधारा आहे, परंतु ही एक छोटासा बांध आहे. हा बांध या फावड्याने तोडला, कट केला आणि यातली माती इथे साईडला घेतली. म्हणजे या चारीतून, या चारीच्या निर्मितीसाठी सुद्धा फावड्याची आवश्यकता आहे. कारण दोन्ही बाजूला माती ओढली की मध्ये काय होते, छोटीशी चारी तयार होते. त्या चारीतून पाणी जातं आणि ते पाणी मध्ये मध्ये वाफ्यांना देण्यासाठी अशा पद्धतीने हा जो बांध आहे हा तोडला जातो. ही माती इथे जमा केली जाते आणि हा वाफा पूर्ण भरल्यानंतर, हा शेताचा भाग पूर्ण भरल्यानंतर या मातीने हा बांध पुन्हा बंद केला जातो. मग हे पाणी पुढे जातं. मध्ये हीच क्रिया पुन्हा केली जाते. अशा पद्धतीने हे वाफे जे मी तुम्हाला सांगितले, हा वाफा तयार करण्यासाठी या वाफ्याची हद्द बघा पाठीमागे इथपर्यंत आहे. या वाफ्याची हद्द इथपर्यंत आहे. इथे सुद्धा छोटासा बांध घातलेला आहे. हा बांध सुद्धा या फावड्याच्या साह्याने घातलेला आहे. हे फावडं म्हणजे काही यंत्र नाहीये, मशीन नाहीये, परंतु त्याच्या साह्याने आपल्याला माती ओढता येते आणि माती ओढल्यानंतर अशा प्रकारचे आपण बांध घालू शकतो. हे बांध घालता आल्यामुळे अशा प्रकारची पाणी जाण्यासाठी चारी आपल्याला बनवता येते. तसंच वाफे तयार करता येतात, वाफ्याला सपाट करता येतं आणि वाफ्याच्या सभोवताली चारही बाजूला अशा प्रकारचे छोटे छोटे बांध घालता येतात. अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी हे अत्यंत आवश्यक असलेलं एक अवजार आहे, ज्याचं नाव आहे फावडे. त्यानंतर चित्रामध्ये बैल ओढतायत, त्या अवजाराचं नाव आहे नांगर. नांगराचा वरचा भाग तुम्हाला दिसतो. शेतकरी जो नांगर हाकणारा जो शेतकरी आहे, तो हे वरचा जो भाग आहे नांगराचा तो खाली दाबून ठेवतो, जेणेकरून तो नांगर जमिनीमध्ये आतल्या बाजूने घुसून चालायला पाहिजे. या नांगराला खालच्या बाजूला एक फाळ असतो, खालच्या बाजूला एक फाळ असतो. हाच नांगर या ठिकाणी दाखवलाय बघा. या चित्रामध्ये हा नांगर दाखवलेला आहे. हा जो टोकदार भाग आहे, हा टोकदार भाग जमिनीमध्ये
जातो आणि वरील भाग जो आहे तो शेतकरी हाताने खाली दाबतो. अशा पद्धतीने फावडं जसं आपल्याला शेतात बंधारे किंवा चारी तयार करण्यासाठी वापरतात, तसेच नांगर जो आहे, नांगर हे अवजार आहे, हे शेतातील माती एक प्रकारे खणली जाते. शेतातील माती एक प्रकारे काय केली जाते, खणली जाते. खालची माती वरती घेतली जाते आणि हे शेत एखादं पीक काढल्यानंतर याचा वरचा लेअर थर हा कडक झालेला असतो, कठीण झालेला असतो आणि या नांगरामुळे काय होतं, जमिनीचा पृष्ठभाग जो आहे, जमिनीच्या पृष्ठभागावरची माती जी आहे, ती माती काय होते, मृदा जी आहे ती काय होते, भुसभुशीत होते, भुसभुशीत होते आणि मग त्यामध्ये असलेले जे कीटक वगैरे असतील किंवा कीटक शेतीला हानिकारक असतील ते त्याला ऊन मिळतं, ते मरतात आणि मातीची खालची माती वरती, वरची माती खाली, अशा प्रकारे मातीमध्ये सुद्धा काय होतो, बदल होत जातो. मातीच्या थरात सुद्धा बदल होत जातो. माती पोकळ होते आणि भुसभुशीत झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये पीक लावणं सोपं जातं, बियाणं लावणं सोपं जातं आणि भुसभुशीत जमिनीमध्ये पाणी जिरतं. त्या पिकाच्या मुळापर्यंत पाणी जाऊन पोचते. त्यानंतर भुसभुशीत जमिनीत हवा सुद्धा जाते, जोपर्यंत ती जमीन भुसभुशीत आहे तोपर्यंत. अशा पद्धतीने या म्हणजे इन शॉर्ट उत्तम प्रकारची मशागत करण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी नांगर हे अवजार आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या सभोवताली, शेतीच्या सभोवताली शेतीला पूरक असणारे, शेतीवर आधारित असणारे, आता बघा, आणि शेतीमुळे होणारे असे वेगवेगळे प्रकार या शेती बरोबर जोडलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेती बरोबर जोडलेले आहेत. मुलांनो, शेतीला पूरक म्हणजेच ज्यांची शेतीला मदत होते आणि शेतीशी ते निगडित आहेत अशा प्रकारचे व्यवसाय. मग त्यामध्ये गायी असतील, गाय, म्हैस, शेळी, कोंबडी, हे 4 तरी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत. या व्यतिरिक्त अनेक पशूंचं पालन केलं जातं. बैल सुद्धा आहेत. मी याच्यामध्ये 4च घेतले. मुलांनो, यामध्ये शेळी, गाय आणि म्हैस जर का आपण घेतलं तर हे दूध देणारे प्राणी आहेत. दुधाचा व्यवसाय यांच्यापासून केला जातो आणि यांच्यापासून मिळणारं जे शेणखत आहे, या शेणखताचा उपयोग शेतीसाठी चांगल्या प्रकारे होतो. तसंच कोंबडी जरी अंडी देत असेल, अंड्यापासून पैसे मिळतात, दुधापासून पैसे मिळतात, तसेच शेणखताप्रमाणे कोंबडी सुद्धा काय करते, कोंबडीचं सुद्धा विष्ठेपासून खत तयार केलं जातं किंवा ते खतच असतं. अशा पद्धतीने या जे खत आहे ते शेतीला अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून यांना शेतीला पूरक व्यवसाय असं म्हटलेलं आहे. शेतीवर आधारित व्यवसाय सुद्धा कसं म्हटलं जाईल, शेतीवर आधारित व्यवसाय सुद्धा का म्हटलं जाईल, कारण गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हैस या सर्व प्राण्यांना जो चारा लागतो, जे खाद्य लागतं, जे घास असेल, मका असेल किंवा शेतातून जो चारा निर्माण होतो, तो चारा या प्राण्यांना दिला जातो, या पशूंना दिला जातो, त्याच्यावर यांची उपजीविका केली जाते. आणि म्हणून हा शेतीवर आधारित, शेतीला पूरक अशा प्रकारचा हा पशुपालनाचा व्यवसाय आहे. मुलांनो, शेळ्या व कोंबड्या पाळल्यामुळे शेळ्यांपासून शेतकऱ्यांना दूध मिळतं, कोंबड्यांपासून अंडी मिळतात, तसेच चिकन व मटणही मिळते. शेळ्या व मेंढ्या विकून पैसे मिळवता येतात. शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे मिळण्याचा हा एक मार्ग आहे. मुलांनो, शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी शेळ्या व कोंबड्या आणि गायी, म्हशी पाळतात. हे व्यवसाय शेतीला आता सांगितल्याप्रमाणे कसे असतात, पूरक असतात.
एखादं पीक शेतामध्ये उभं केल्यानंतर त्या पिकाला किमान कमीत कमी 3 महिने लागतात. 3 महिने लागतात, 4 महिने लागतात. ऊसासारखं पीक घेतलं तर त्याला 12 महिने, 18 महिने. एवढा कालावधी एखाद्या शेतकऱ्याने ऊस लावला तर 12 महिन्यानंतर जर का तो ऊस कारखान्यावर जाणार, त्याच्यानंतर 13-14 महिन्यानंतर त्याला पेमेंट हातात येतं. दुसरं पीक घेतलं ज्वारी बाजरी सारखं हे सुद्धा किंवा गहू घेतले, या पिकांना सुद्धा 3.5 ते 4 महिने लागतात. मग हे पीक उभं केल्यानंतर 4 महिन्यांनी शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे येणार. तरकारी जरी घेतलं, त्यामध्ये वांगी असतील किंवा गवारीच्या शेंगा असतील, या पिकांना सुद्धा लावल्यापासून त्यासाठी शेतकऱ्याला हे जे इतर व्यवसाय आहेत हे करावे लागतात. कारण कोंबडी शेतकऱ्याकडे असल्यानंतर कोंबडीने जर का अंडी दिली तर अंडी विकली की लगेच पैसे मिळतात. 2-4 गायी असतील तर त्या 2-4 गायींमधल्या किमान 1-2 गायी तरी सातत्याने त्याच्या घरामध्ये दूध देण्याची व्यवस्था सुरू त्यांच्यामुळे राहते. दूध उपलब्ध होतं आणि ते दूध विकून शेतकऱ्याला पैसा मिळतो. आणि म्हणून अशा प्रकारचे व्यवसाय करणं शेतकऱ्याला गरजेचं वाटू लागलं आणि म्हणून शेतीला पूरक असे खूप व्यवसाय शेतकऱ्याने सुरू केले. शेतीवर आधारित व्यवसाय शेतकऱ्याने सुरू केले, ज्यापासून शेतकऱ्याला पैसे मिळू लागले. आणि सुरुवातीला हे जे धंदे आहेत, हे व्यवसाय आहेत, हे जोडधंदा म्हणून पाहिले जायचे. अलीकडच्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात केले जातात. हे पुढे पाहणार आहोत आपण. मुलांनो, मी मागच्या पाठामध्ये सुद्धा सांगितलं की गाय, शेळी, म्हैस दुधाचे हे मोठे स्रोत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये 50-50 लिटर दिवसाला दूध देणाऱ्या गायी आहेत. कल्पना करा, या कृषी विद्यापीठांनी संकरित गायी ज्या निर्माण केल्या आहेत, त्या दिवसाला 50 लिटर दुधापर्यंत दूध देतात. 50 लिटर पर्यंत दूध देतात. एवढं मोठं उत्पन्न या शेतकऱ्यांना आता मिळू लागलेलं आहे. आज मुंबईमध्ये तुम्ही पाहता की किंवा कोणत्याही शहरामध्ये आज आपण 50 रुपये 60 रुपये लिटर या भावाने दूध आपण विकत घेतो. याही पेक्षा महागडं दूध आहे, परंतु ते आपल्याला परवडत नाही. दुधाचा भाव सुद्धा 400 रुपये लिटर पर्यंत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुधाचा भाव सुद्धा 400 रुपये लिटर पर्यंत आहे, परंतु ते आपल्याला परवडत नाही म्हणून आपल्या परिसरात ते विकलं जात नाही. आपण घेतो ते 35, 40, 50, 60 या रेंज मध्ये असलेलं दूध आपण घेतो. म्हणजे हा व्यवसाय आपण पाहतो तेवढा साधारण राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणामध्ये एका शेतकऱ्याकडे 400 गायी असणारे सुद्धा शेतकरी आहेत. कल्पना करा, एक गाय किमान 10 लिटर दूध देते, 15, 20, 25, 30, 50 पर्यंत. ज्या पद्धतीची जी गाय असेल, त्या पद्धतीने ती दूध देते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायी पाळल्या जातात आणि एक शेतकरी कमीत कमी एक गाय तरी शेतकऱ्याकडे असते दुधासाठी. आणि जास्तीत जास्त अशी उदाहरणं आहेत, 100 ते 400 गायी सुद्धा एका शेतकऱ्याकडे आहे. मग त्या शेतकऱ्याचा व्यवसाय फक्त गायींचं पालन करणं हाच बनून राहतो का? त्याच्या शेतामध्ये तो दुसरी शेती करत नाही, फक्त या जनावरांसाठी चाराच पिकवतो. म्हणजे यावरून या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे हे तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण डेअरी त्या शेतकऱ्याच्या शेतावर असते. टँकरच्या टँकर दुधाचे भरून जातात. म्हणजे अशा प्रकारे हा व्यवसाय खूप मोठा आहे हे मला सांगायचंय. मुलांनो, म्हशी, शेळ्या, गायी यापासून मिळणारं दूध हे दुधाचं उत्पादन आता आपण पाहिलं. तसेच कोंबडीपासून मिळणारी अंडी आणि शेतामधून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य, भाजीपाला या वस्तू शेतकऱ्याला मिळत असतात. आणि या सगळ्या
कृषी या सदरामध्ये येतात. मुलांनो, शेती मानव आज करत नाही. आदी मानवापासून आपण पाहिलं की जो जंगलामध्ये राहत होता, खऱ्या अर्थाने आगीचा शोध लागल्यानंतर मानवाची प्रगती झपाट्याने झाली असं म्हणतात. परंतु त्याही अगोदर माणूस जंगलामध्ये राहायचा आणि शेती म्हणून जंगल हेच त्याच्यासाठी शेती होती. जंगल हेच मानवासाठी शेती होती. जंगलामध्ये मिळणारेच फळं असतील किंवा इतर घटक असतील, मग डिंक असेल, मध असेल, फळं असतील, कंदमुळं असतील, ह्या सर्व घटकांचं संकलन करून तो काय करत होता? नियमितपणे खात होता आणि त्यावर उपजीविका होत होती. म्हणजे ती त्याची एक प्रकारची शेती होती. त्याला त्या झाडांचं महत्व कळलं, त्याचं जतन तो करू लागला, तिथे तो राहू लागला. त्यानंतर शेतीचा थोडासा इतिहास, नंतर जेव्हा मानवाला कळलं की अशाही प्रकारची शेती येते, तेव्हा तो जमीन निर्माण करू लागला. निर्माण करू लागला म्हणजे जमीन निर्माण करणं म्हणजे नव्याने जमीन निर्माण नाही केली. ज्या ठिकाणी जंगल होतं, झाडी होती, थोड्या भागातली झाडी तोडली, छोटी छोटी झुडपं तोडली, जमीन तयार केली आणि त्याच्यावर तो हळूहळू शेती करू लागला. आणि त्याला कळलं की या जमिनीमध्ये कुठेतरी पाणी साचलंय, तिथे थोडीशी शेती झाली, कुठेतरी पाणथळची जागा आहे तिथे शेती झाली, बंधारा आहे तिथे शेती झाली. यापेक्षा आपण जर अशा पद्धतीने जमिनीचा छोटासा भूखंड चांगला डेव्हलप केला, विकसित केला आणि तिथे जर का शेती केली तर चांगल्या प्रकारे शेती येते हे मानवाच्या लक्षात आलं आणि तिथून पुढे शेतीचा काय झाला? हळूहळू विकास झाला. ही शेतीची सुरुवात झाली आणि तो आजपर्यंत शेतीमध्ये विकासच साधत आलेला आहे. विविध प्रकारचे शोध या शेतीमध्ये, पशुपालनामध्ये लावले गेलेले आहेत. मुलांनो, शेतामधून फक्त पशुपालनच नव्हे तर ज्या प्रकारे पशुपालन व्यवसायामध्ये क्रांती झाली, पशुपालनामध्ये अत्यंत महत्वाचे शोध लागले, उत्पादन क्षमता वाढवली गेली, त्याच पद्धतीने जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढवली गेली. आता जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची म्हणजे नेमके काय? जमीन तेवढीच, परंतु जिथे आपल्याला 10 गोणी धान्य होत होतं तिथे आपल्याला 15 गोणी, 20 गोणी असं धान्य आता होऊ लागलंय. म्हणजे बियाणांमध्ये ती जी रोपं मिळतात, त्या रोपांमध्ये जे फळांची रोपं असतील, अन्नधान्य, भाजीपाला, याची उत्पादन क्षमता वाढवण्याकडे कल झाला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालं. अशा प्रकारे शेतीमध्ये सुद्धा एक प्रकारची क्रांती झालेली आहे. शेती हा व्यवसाय साधारण राहिलेला नाही. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे सविस्तर आपण पाहूया. पहा, पशुपालनाचा जो व्यवसाय करतो त्यामध्ये पहिला आहे गुरे पाळणे. स्लाइड मध्ये पहिला आहे गुरे पाळणे. यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. गुरे पाळणे अगोदर प्रत्येक शेतकऱ्याकडे गावठी गायी असायच्या, गावरान गायी असायच्या. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायींच्या जाती आलेल्या आहेत, संकरित जाती आलेल्या आहेत आणि त्या जास्त प्रमाणामध्ये दूध देतात. त्यांना जे खाद्य लागतं ते खाद्य सुद्धा आता कारखान्यामध्ये तयार होऊ लागलेलं आहे. म्हणजे त्या गायींसाठी एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन जर का कमी असेल शेतीसाठी, चारा निर्माण करण्यासाठी, तरी सुद्धा त्याला खाद्य सुद्धा विकत मिळू शकतं. अशा प्रकारची योजना विद्यापीठांनी तयार केलेली आहे. त्यानंतर शेळ्या पाळणे. पूर्वी शेतकऱ्याच्या दारामध्ये एखाद दुसरी शेळी असायची, त्याच्या घरी फक्त दूध त्याची गरज भागवेल एवढं दूध मिळालं तेवढ्याच शेळ्या शेतकऱ्याकडे असायच्या. परंतु आणि जास्त शेळ्या ठराविक शेतकऱ्यांकडे असायच्या. परंतु मुलांनो, आज
शेळी पालन हा एक मोठा व्यवसाय आहे. शेळी पालन हा एक मोठा व्यवसाय आहे. ज्या प्रकारे गायींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, त्याप्रमाणे शेळ्या सुद्धा विविध जातींच्या निर्माण केल्या आहेत. शेळ्यांच्या सुद्धा विविध जाती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये जास्त दूध देणाऱ्या शेळ्या, तसंच मांस, मटण मिळण्यासाठी सुद्धा ही एक जात डेव्हलप केली जाते. अशा पद्धतीने शेळी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. या सुद्धा 100, 200, 500 मोठ्या समुदायाने या शेळ्या पाळल्या जातात. त्यानंतर या शेळ्या आणि गाई यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं. तसेच या शेळ्यांचं जे लेंडी खत आहे ते शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि गायींपासून सुद्धा आपल्याला शेणखत मिळतं. त्यानंतर मेंढ्यापालन जे आहे, मेंढ्यांपासून सुद्धा लेंडी खत मिळतं. ते शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मेंढ्या रात्रीच्या वेळी मुक्कामाला जिथे ठेवल्या जातात ना, ज्याच्या शेतीमध्ये मेंढ्या मुक्कामाला रात्रभर ठेवतात, तो शेतकरी त्या मेंढपाळाला पैसे देतो. आजच्या दिवस, आजची रात्र किंवा 2 रात्र आमच्या शेतामध्ये तुझ्या मेंढ्या राहू दे, याच्यासाठी तो जमीनदार, जमिनीचा मालक त्या मेंढपाळाला, मेंढ्यांच्या मालकाला काय करतो? पैसे देतो. त्याचं कारण, रात्रभर जरी मेंढ्या त्याच्या शेतामध्ये राहिल्या, त्याच्या जमिनीमध्ये राहिल्या, तरी सुद्धा त्यांचं जे लेंडी खत आहे त्या जमिनीवर पडणारं, ते त्याच्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून तो शेतकरी त्या बदल्यामध्ये त्या मेंढपाळांना, त्या मेंढ्यांना चारा प्रोव्हाइड करतो किंवा पैसे तरी देतो. अशा प्रकारचा रिवाज आहे. त्यानंतर या मेंढी पालनाचा जो व्यवसाय आहे, याच्यापासून दूधही मिळतं, त्यानंतर मटण मिळतं आणि यापासून महत्वाचा भाग म्हणजे लोकर मिळते. यांचे जे केस असतात ना, हे केस वाढल्यानंतर हे केस कापले जातात, त्यालाच लोकर असं म्हणतात. त्या लोकरीचे थंडीत घालण्यासाठी कपडे बनवले जातात. तर अशा पद्धतीने लोकर, दूध आणि मांस, लेंडी खत अशा प्रकारचे फायदे आपल्याला या मेंढ्यांच्या पालनातून मिळतात. त्यानंतर कोंबड्या पाळणं, कुक्कुट पालन म्हणतात त्याला. गावच्या बाजूला आता जर का तुम्ही गेलात तर हे कुक्कुट पालन, पॉल्ट्री फार्म, हे बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाहायला मिळतात. ज्याच्याकडे शेती नाही, थोडीशी जागा आहे, तो सुद्धा शेतकरी आता कोंबड्यांसाठी एक जाळी बनवतो, एक चाळ बनवतो आणि त्यामध्ये या कोंबड्यांची पिलं पाळतो. त्यांना खाद्य पुरवलं जातं, लाईट पुरवली जाते, पाणी पुरवलं जातं आणि त्या प्रमाणामध्ये याचं उत्पादन होतं. कोंबड्यांमध्ये अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि दोन्ही देणाऱ्या कोंबड्या अशा प्रकारच्या सुद्धा जाती आहेत. मुलांनो, आता हे जे व्यवसाय तुम्हाला सांगितले, हे व्यवसाय आता मर्यादित स्वरूपात राहिलेले नाही, कारण याच्यामध्ये शास्त्र आलंय. आता शास्त्रीय दृष्टीने त्याच्यावर संशोधन झाले आणि म्हणून शास्त्रीय दृष्टीनेच त्याच्यावर उपचारही केले जातात. याच्यामध्ये कोणताही प्राणी, जसा माणूस आजारी पडतो त्या पद्धतीने हे प्राणी सुद्धा आजारी पडतात. म्हणून यांच्यासाठी स्वतंत्र जनावरांचा डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर या सर्व प्राण्यांवर काय करतो? इलाज करतो. कारण एकेका गायीची किंमत 1-1 लाख रुपये आहे किमान. मग 1 लाखाची गाय जर का आजारी पडली, तिने दूध नाही दिलं किंवा ती मेली, हे शेतकऱ्याला परवडणार नाही. आणि म्हणून यासाठी या सर्व जनावरांचा डॉक्टर उपलब्ध असतो. म्हणजे हा व्यवसाय किती पुढे गेलाय पहा. या व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती झाली आहे.
करोडपती शेतकरी या व्यवसायाच्या जीवावर झालेले आहेत. अशा पद्धतीने हा व्यवसाय जो आहे हा डेव्हलप झालेला आहे. प्रत्येक व्यवसाय हा शास्त्रीय पद्धतीने केला जातो. 5 कोंबड्यांना किती जागा लागते, एका कोंबडीला किती जागा लागते, असं नाही 10 बाय 10च्या चाळीमध्ये 100 कोंबड्या भरल्या असं नाही चालणार. किंवा 10 बाय 15चा वाडा तयार केला, त्याच्यामध्ये तुम्ही 200 मेंढ्या बंद केल्या असं नाही चालणार. अशा पद्धतीने एक गाय असेल तर तिला किती जागा, ती गव्हाण असते चारा खाण्याची, ती किती साईज मध्ये असते, अशा वेगवेगळ्या प्रकारचा स्टडी आहे, अभ्यास आहे, याचा कोर्स आहे. तो कोर्स केल्यानंतरच हा व्यवसाय आपण यशस्वीरित्या करू शकतो. अशा पद्धतीने कृषी हा व्यवसाय आहे. कृषी किती व्याप्त स्वरूपामध्ये मोठा व्यवसाय आहे हे आपल्या लक्षात येतं. मुलांनो, या पशुपालनाबरोबरच आणखी पुढचा भाग आहे. स्लाइडवर दिसते तुम्हाला 2 चित्र. पहिल्या चित्रामध्ये पहा, हे आहेत किडे. त्यांना म्हणतात रेशमाचे किडे. रेशम जे असतं, कपडे बनवतात ना, रेशमाचे धागे, ते या किड्यांपासून मिळतात. मुलांनो, हे किडे कोणत्या झाडावर वाढतात? तर हे किडे तुतीच्या झाडावर वाढतात. कारण तुतीच्या झाडाची जी पानं आहे, पाला आहे, तो हे किडे खातात आणि म्हणून तुतीच्या झाडावर याची वाढ जास्त होते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये, मुलांनो, मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी शेतकऱ्याला काय करावं लागतं? तुतीची झाडं लावावी लागतात. काय करावी लागतात? तुतीची झाडं लावावी लागतात. आणि अशा पद्धतीने मग किड्यांची पैदास केली जाते. याला चांगल्या प्रकारे मार्केट आहे. यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होतो. त्यानंतर चित्रामध्ये, दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसेल मधमाशांचं पोळं आहे. पहा, मधमाशा पालन, मधुमक्खी पालन, याचा व्यवसाय सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. बाजारामध्ये, दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या हनी म्हणजे मध मिळतात. त्यांचे मोठे मोठे प्लांट्स असतात, मोठे मोठे फार्म असतात. त्या ठिकाणी या मधमाशांचं पालन केलं जातं. त्यांना पोषक जे काही वातावरण लागतं, ती निर्मिती त्या ठिकाणी केली जाते आणि या मधमाशांची संख्या वाढवली जाते शास्त्रीय पद्धतीने. मी आता तुम्हाला सांगितलं की याचं प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय आपल्याला येतो आणि मोठ्या प्रमाणात मध निर्मिती करून त्याचं शास्त्रीय पद्धतीने जतन करून बाटलीमध्ये बंद करून हा मध विकला जातो. मधाचे औषधी गुणधर्म अनेक आहेत. त्याचबरोबर फुलबाग, ज्या पद्धतीने काही शेतकरी अन्नधान्य पिकवतात, तरकारी भाजीपाला पिकवतात, त्या पद्धतीने काही शेतकरी फक्त फुलांचा व्यवसाय करतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या झेंडूची फुलं असतील, अष्टरची फुलं असतील, गुलाबाची फुलं असतील. तुम्ही जयपूर सारख्या ठिकाणी जर का गेलात राजस्थानमध्ये, तर तिकडे गुलाबाची मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे. आणि त्या गुलाबापासून मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या गुलाबापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात. थेट फुलं तर बाजारात येतातच, परंतु त्याचे दुसरे प्रोडक्ट सुद्धा तयार केले जातात. त्यानंतर तुमच्या समोर जी फुलं दिसत आहेत, अशा प्रकारची व्हरायटी मध्ये विविध प्रकारची फुलं लावली जातात आणि नियमितपणे त्याला बाजारपेठ असते. नंतरचा व्यवसाय आहे फळबाग. फुलांमध्ये सुद्धा शास्त्रीय पद्धतीने शेती केली जाते. सपाट वाफ्यामध्ये असेल किंवा छोटे बांध तयार करून त्या बांधावर असेल, अशा विविध प्रकारे शेती केली जाते. त्याला किती प्रमाणात पाणी लागतं त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यानंतर तुमच्या समोर आहे आंबे, आंब्याचं झाड आहे. कैऱ्या तुमच्या समोर दिसत आहेत.
यामध्ये सुद्धा आपण पाहतो की कलम केलेले आंबे. कलम करणं हा एक प्रकार आहे. काय आहे कलम करणं प्रकार? चांगल्या प्रजातीची निर्मिती करणं, संकरित बियाणं निर्माण करणं, चांगल्या प्रजातीची निर्मिती करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. बाजारामध्ये तुम्ही जर पाहिलं, लिंबू जे आपण लिंबू सरबत म्हणतो ना, त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे लिंबू आहे, ते लिंबू बाजारात बघा छोट्या साईज मध्ये पण येतं, मोठ्या साईज मध्ये येतं. काही लिंबू एवढी मोठी असतात की ते मोसंबी आहे की लिंबू आहे हेच कळत नाही, संत्र आहे की लिंबू आहे हेच कळत नाही. मी कशामुळे? तर मोसंबी संत्र यांचा त्याच्याबरोबर काय केलेला असतो? संकर केलेला असतो, कलम केलेला असतो. आणि हे संकरामधून या दोघांच्या मधलं एक बियाणं काय होतं? निर्माण होतं. आणि त्यामुळे दोघांच्या मधली चव आणि दोघांच्या मधली साईज त्याच्यातून निर्माण होते. फळबागा ह्या सुद्धा शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी कालावधीमध्ये झाडांना फळं येऊ लागली. नारळांना सुद्धा अलीकडे कमी कालावधी फळं येऊ लागली. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात फळं येऊ लागली. बघा, फळांमध्ये सुद्धा झालेला हा मोठ्या प्रमाणात एक पॉझिटिव्ह बदल आहे. जास्त उत्पादन वाढवलंय आणि त्याची साईज सुद्धा वाढवलेली आहे. शिवाय कमी कालावधीमध्ये हे उत्पादन आपल्या हातामध्ये येतं. अशा प्रकारची बियाणं फळबागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये केळी असतील, आंबे असतील, नारळ असतील, मोसंबी असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या फळांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. मुलांनो, शेतकरी आणखी काही गोष्टी करतो पहा. पूरक आणि त्याला जोडधंदे केले जातात. त्यामध्ये मत्स्यपालन पहा. मासे, आपल्याला वाटतं आपल्या समुद्रातच मासे मिळतात, आता असं नाहीये. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेततळ, हे शेततळ जे आहे निर्माण केलं जातं. शेततळ म्हणजे काय? तर चारही बाजूने मोठा बांध तयार केला जातो आणि मध्ये खड्डा तयार होतो. त्या खड्ड्यामध्ये पाणी सोडलं जातं. त्या सोडलेल्या पाण्यामध्ये माशांचं बीज आणून सोडलं जातं आणि त्यांचं खाद्य त्यांना प्रोव्हाइड केलं जातं आणि विविध प्रकारचे मासे या शेततळ्यामध्ये मोठे केले जातात, वाढवले जातात, निर्माणही केले जातात. अशा पद्धतीने एकाच शेतामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा शेततळी तयार केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे मत्स्यपालन केले. नंतर वराह पालन, डुक्कर तुम्हाला दिसत आहेत जाळीमध्ये, सफेद रंगाचे डुक्कर. मांस यापासून मिळतं. अशा पद्धतीने हे वराह पालन सुद्धा केलं जातं. मी सुरुवातीलाच सांगितलं की यापैकी कोणताही व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर किमान आपल्याला 15 दिवसांचा कोर्स करावा लागतो, किंवा 1 महिन्याचाही आहे, 6 महिन्याचाही आहे, वर्षभराचाही आहे, 4 वर्षाचा सुद्धा आहे. जसं जमेल तसा हा याचा कोर्स करायचा, बेसिक आयडिया घ्यायची आणि हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यानंतर येमू पालन, हा पक्षी बहुतेकांना परिचित आहे. येमू पालन, याच्यापासून सुद्धा अंडी आणि मांस मिळते. एमो म्हणजे कोणता पक्षी? तुमच्या चित्रात दिसतो बघा, मी सांगण्यापेक्षा चित्रामध्ये दिसतो बघा. अशा पद्धतीची शरीर रचना असणारा हा पक्षी आहे. मी पाहिलेला हा जो पक्षी आहे येमू, याची उंची 6 फुटापर्यंत आहे. तो सरळ त्याने मान वरती केली तर भरपूर उंच वरती जाते. अशा पद्धतीने हा खूप मोठा, आणि एकदम धावायला लागला तर खूप जोरात धावतो तो. त्याचे पाय खूप मोठे असल्यामुळे खूप जोरात धावतो. त्याला पकडायला गेला तर तो तुमच्या हाताला येणार नाही, एवढा जोरात धावतो. अशा पद्धतीचा हा पक्षी आहे. मुलांनो, या सगळ्या कृती सुरुवातीलाच सांगितलं कृषी या सदरामध्ये येतात. तुम्ही म्हणाल, आता ऍडिशनल माहिती तुम्हाला थोडीशी सांगतो की हे सर्व व्यवसाय करण्यासाठी ज्या पद्धतीने
सरकारी शिक्षण संस्था आहेत, खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, जिथे तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही प्रकारचं पशुपालन करायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं. शिवाय ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला सरकारी बँका, खाजगी बँका त्यापैकी एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी मदत म्हणून कर्जही देतात. अशा पद्धतीची शासनाची स्कीम आहे, शासनाचं नियोजन आहे. तर मुलांनो, म्हणजे मुलांना, हल्लीच्या मुलांना जर अशा काही पुढे नोकरीमध्ये इंटरेस्ट नसेल, आवड नसेल आणि व्यवसायाकडे जर का वळायचं असेल तर असे खूप व्यवसाय करण्यासारखे आहेत. सरकार तुम्हाला त्याच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देते. तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल ना तर काही कंपन्या, फायनान्स कंपन्या अशा आहेत, तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमची स्वतःची जागा असेल, तुम्हाला त्या कर्जावर त्याची जाळी तयार करून देते, पिलं आणून देतात, त्यांच्यासाठी खाद्यही पुरवतात आणि ती कंपनी त्या मोठ्या झालेल्या कोंबड्या घेऊन पण जातात विकत आणि पैसे तुम्हाला देतात. एवढ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत, फक्त त्याचा पाठपुरावा करून त्या करायला पाहिजेत. मुलांनो, कृषी व्यवसायामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला बऱ्याच प्राण्यांची ओळख करून दिली, परंतु बैलाची ओळख करून दिली नाही. शेतकरी राजा आणि त्याचे मायबाप सर्जा राजा. शेतकरी राजा, त्याचे मायबाप सर्जा राजा. सर्जा राजा म्हणजे बैल, बैलांची नाव. मुलांनो, हा बैल शेतामध्ये राबराब राबतो. शेतकऱ्याची शेतातली सगळी कामं हा बैल. मनुष्यबळा इतकीच बैलांची शक्ती सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर मनुष्यबळ, मोठ्या प्रमाणामध्ये शेती जर का करायची असेल तर मनुष्यबळ आवश्यक आहे. कारण काही पिकं, समजा आपण गवार घेऊया, गवारीची भाजी तुम्ही खाता, गवार घेऊया. मोठ्या प्रमाणामध्ये जर का गवारीचं पीक आपण केलं आणि त्या शेंगा जर का तोडायला आल्या तर एकाच वेळेला मोठं जमिनीचं क्षेत्र असेल आणि त्या शेंगा तोडायच्या असतील तर जास्त मॅनपॉवर लागते, जास्त मनुष्यबळ लागतं, जास्त माणसं लागतात. आणि जर त्या शेंगा एका वेळी तोडल्या गेल्या नाही किंवा त्या ठराविक कालावधीत तोडल्या गेल्या नाही तर त्या काय होतात, जुन्या होतात, मोठ्या होतात, टणक होतात आणि मग त्याला बाजारभाव मिळत नाही, कारण त्या खाण्यायोग्य राहत नाही तेवढ्या. मग अशा, हे एक उदाहरण सांगितलं. अशा प्रकारे शेतामध्ये बऱ्याच प्रकारची शेती आहे की ती त्या कालावधीमध्ये एकदा काढायला आल्यानंतर काढलीच पाहिजे. तसंच तण, शेतातलं तण काढायचं असेल तर ते तण काढलं गेलं पाहिजे. कधी कधी पिकापेक्षा तण मोठं होतं आणि त्या पिकाची वाढ होत नाही आणि म्हणून तण काढणं तेवढंच महत्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी मनुष्यबळ लागतं. आता फक्त बैल आणि मनुष्यबळ असून चालेल का? नाही, त्याच्या जोडीला अवजार सुद्धा पाहिजे. शेताला पाणी भरायचंय, मनुष्य आहे परंतु त्याच्या हातात फावडा पाहिजे. फावडा असेल तरच तो शेतात पाणी भरू शकतो. नांगरायचंय, बैल आहे पण नांगर नाही, ते नांगर असल्याशिवाय शेती नांगरता येणार नाही. अशा पद्धतीने तण काढण्यासाठी सुद्धा खुरपे लागतं, कापण्यासाठी वेळा लागतो. ही जी अवजार आहेत ते काम करण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून या सगळ्यांचा संगम जेव्हा होईल त्याच वेळेला ती शेती व्यवस्थित होऊ शकते किंवा ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. मुलांनो, आता मी तुम्हाला सांगितलं मनुष्यबळ, अवजार. आता जुनी जी अवजारं आहेत ती आहेत शेतकऱ्याकडे, परंतु त्याचा वापर अलीकडच्या काळामध्ये कमी होत चालला. आता बैल आणि नांगर याचं प्रमाण कमी झालं आणि ट्रॅक्टरने शेती नांगरली जाते. ट्रॅक्टरच्या पाठच्या बाजूला नांगर हे अवजार लावलं जातं आणि नांगरली जाते. आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची लेवल केली जाते, जमीन नांगरली जाते, जमीन पेरली जाते. जमिनीचं जे सोंगणी ज्याला म्हणतो आपण, पीक काढणं, हार्वेस्टर तेही आलेलं आहे. मळणी यंत्र अगोदर पासूनच आहे.
जे आधुनिक तंत्रज्ञान आता शेतीमध्ये आलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पूर्वी ऊस अखंड ऊस कारखान्यामध्ये नेला जायचा 5-6 फुटाचा. जमलं की बाईंचं भूषण. आता ऊसाचे तुकडे शेतातच केले जातात आणि भरून नेले जातात. त्याचंही मशीन आहे ऊस कटिंगचं. तोडीवाले असायचे पूर्वी, आता तेही कमी झालं. अशा पद्धतीने शेतीमध्ये काय झालंय, आता आधुनिक तंत्रज्ञानाने प्रवेश केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली जाते. त्यामुळे शेती करण्यात वेळ कमी लागतो आणि मनुष्यबळ कमी लागतं. खर्चाची आहे, परंतु मनुष्यबळ, त्यामुळे ते पैसे वाचतात आणि कमी वेळेमध्ये ती मशागत केली जाते. अशा पद्धतीने मुलांनो, विविध प्रकारच्या व्यवसायांबरोबर काही शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांकडे फक्त पशुपालन पाहायला मिळेल. काही शेतकरी फक्त शेती करतात. काही शेतकऱ्यांकडे शेतीची सगळी अवजारं, ट्रॅक्टर आणि त्याला जोडणारी सगळी अवजारं एखाद्या शेतकऱ्याकडे असतात आणि एखाद्या शेतकऱ्याकडे ती अवजारं नसतात. मग तो काय करतो, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून भाड्याने घेतो. म्हणजे तो एक व्यवसाय कृषी या सदरामध्ये आला. मुलांनो, याच्या अगोदरच आपण पाहिलं की कोळीपासून आपल्याला दूध मिळतं, मटण मिळतं, पैसे मिळतात. कोंबडीपासून अंडी मिळते, चिकन मिळते. इथे खत दिलेलं नाही, खत सुद्धा मिळतं. या अगोदर वाहतुकीची साधनं होती बघा. वाहतुकीची साधनं हा भाग स्वतंत्र आहे, परंतु शेतीमध्ये सुद्धा शेतमाल वाहून न्यावा लागतो. म्हणून पूर्वी बैल, घोडे, गाढव या सगळ्या प्राण्यांचा वापर केला जायचा. अलीकडच्या काळामध्ये मात्र आता तसं काही राहिलेलं नाही. आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आधुनिक वाहतुकीची साधनं निर्माण झालेली आहे. मुलांनो, आपल्याला अभिमानाची गोष्ट, एवढं मी का बोलू शकतो, कारण मी भारतामधलाच एक नागरिक आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये सर्वात लोकांचा मोठा व्यवसाय, मुख्य व्यवसाय कोणता असेल तर तो शेती हा आहे. आजही भारतातले सुमारे 60% लोक शेती करतात, किंबहुना त्यापेक्षा जास्त. कारण शेतीमध्ये उत्पादन काही पटींनी जास्त आहे. एक बियाणं, सिंगल गव्हाचा एक दाणा आपण जर लावला तर त्याला 50-25 गव्हाचे दाणे येतात. बाजरीचा एक दाणा लावला त्याला 100-200 एवढे दाणे येतात. मक्याचा एक दाणा लावला, एक बियाणं लावलं त्याला 100-200. बघा, अरे किती पटीमध्ये, 100-200 पटींनी कोणता व्यवसाय तुम्हाला देणार आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालं, शेती हा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाने जर शेतकऱ्याला साथ दिली तर शेतकरी चांगली शेती करतो. हा एक भाग. निसर्गाने जर का कृपादृष्टी केली तर चांगलंच आहे, पण निसर्गाची अवकृपा झाली तर मात्र शेती करणं कठीण असतं. पाऊस जास्त पडला तरी त्रासाचा, नाही पडला तरी त्रासाचा. म्हणून शेतीसाठी पाऊस सुद्धा योग्य प्रमाणात पडला तर शेतकऱ्यांची ही शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते. अशा पद्धतीने शेती झाल्यानंतर निघालेला माल त्याला बाजारपेठेत भाव मिळाला पाहिजे. म्हणजे ज्या पैसे हातात मिळावे म्हणून एवढा खटाटोप शेतकऱ्यांनी केला, त्याला बाजारात आपला माल गेल्यानंतर पैसे सुद्धा तेवढे मिळाले पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी जर का शेतकऱ्याला साथ दिली तर शेती नंबर 1, शेतीचा व्यवसाय, कृषी व्यवसाय नंबर 1 आहे. आणि म्हणून देशातील जास्तीत जास्त लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. मुलांनो, मला वाटतं तुम्हाला हा भाग समजला असेल. थोडस स्वाध्यायाकडे वळूया आपण. पहा, नेहमीप्रमाणे हा स्वाध्याय आहे. वरच्या बाजूला 4 चित्र दिलेली आहेत, 1 2 3 4, आणि खालच्या बाजूला ABCD 4 ऑप्शन दिलेले आहेत. मला फक्त जोड्या लावून दाखवायच्या, बाकी काही नाही. पहा, एक नंबरची जोडी खाली किती नंबरला मधमाशा पालन. बोला. मधमाशा पालन पहिलं.
एक नंबरची जी जोडी आहे, हे एक नंबरचं चित्र आहे मधमाशा पालन, मधाचं पोळं, मधमाशांचं पोळं आहे, म्हणून त्याची जोडी 1 ची ए ला मधमाशा पालन. त्यानंतर 2 नंबरचं चित्र पहा. रेशमाचे किडे पालन. रेशमाचे पालन. किडे पालन, किल्ला पालन. बरोबर. त्यानंतर 3 नंबर पहा. दूध. रेशमी किडे गाई आणि पालन. शेळीचं चित्र आहे, यांच्यापासून आपल्याला काय मिळतं? दूध मिळतं, म्हणजे डी. आणि शेवटचा ऑप्शन आहे 4 नंबर एमू पालन. दूध. एमू पालन. एमू हा पक्षी आहे, एमू पालन केलं जातं. आपण पाहिलं अशा पद्धतीने हा स्वाध्याय सुद्धा आपण पाहिला. तुम्ही छान प्रकारे उत्तरं दिलीत मुलांनो. भविष्यामध्ये मोठे व्हा आणि यापैकी एखादा व्यवसाय निवडा आणि छान प्रकारे व्यवसाय करा. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करा की तुम्ही जे उत्पादन निर्माण करणार ते दुसऱ्या देशामध्ये निर्यात झालं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हा व्यवसाय करा आणि मोठे उद्योगपती व्हा. याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा पाठ सर्वांना थँक्यू म्हणून संपवतो. थँक्यू सर. बाय सर. हो सर.